नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या सोयाबीन A to Z चॅनलवर आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे सोयाबीन पिकावरील पहिली फवारणी कोणती घ्यायची. यामध्ये महत्त्वाचा विषय असतो पहिली फवारणी केव्हा करावी. तर जर आपण कीटनाशक आणि बुरशीनाशक यांची बीज प्रक्रिया केली नसेल तर फवारणी 15 ते 20 दिवसातच करावी आणि जर आपण बीज प्रक्रिया केली असेल तर फवारणी 20 ते 30 दिवसापर्यंत केली तरी चालते. फवारणी करताना काही नियम, काही काळजी घ्यावी लागते. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट एक करायची आहे ते म्हणजे आपल्या तोंडावर रुमाल बांधलेला असावा. चष्मा अथवा पारदर्शक गॉगल असेल तर अतिशय उत्तम. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, जेणेकरून फवारणी तुमच्या चेहऱ्यावर येणार नाही व फवारणी करताना तोंडात काही पदार्थही टाकू नयेत. तोंड उघडवू नये. जर तोंडाद्वारे फवारणी दरम्यान काही खायचे असेल, जर तुम्हाला काही खायचे असेल तर कमीत कमी 4-5 वेळा हात चांगला स्वच्छ धुवून घ्यावा, पुसून घ्यावा. फवारणी करताना कोणताही त्रास होत असेल तर फवारणी तात्काळ थांबवावी. सांगण्याचा हेतू एवढाच की तुम्ही फवारणी करताना स्वतःची काळजी प्रथम घ्यावी. आशा आहे आपणास माझे म्हणणे कळलेले आहे. चला तर मग आपण आपला मूळ विषय सोयाबीन पिकावरील पहिली फवारणी या विषयाबद्दल बोलूया. तर आपला जो सर्वात पहिला महत्त्वाचा घटक आहे तो आहे सोयाबीनमधील पहिल्या फवारणीसाठी आपण 4 घटक घेत आहोत. एका एकरासाठी आपण कीटनाशक आलिका हे सिंजेंटा कंपनीचं आहे, 80 ml घेतो आहे एका एकरासाठी. बुरशीनाशक साफ हे 300 ग्रॅम घेतो आहे एका एकरासाठी. सूक्ष्म अन्नद्रव्य NPK 19-19-19 1 किलोची बॅग घेतो आहे आपण. आणि अतिसूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोला 500 मिली आपण प्रति एकरी घेतो आहे. हे आपले झाले 4 घटक. सोबत आपल्याला जे स्टिकर आहे, पूर्वाचं जे स्टिकर असतं ते आपण घेतलेलं चांगलं, कारण त्यामुळे जी फवारणी करतो ती पानावर जास्तीत जास्त वेळ टिकून राहते. पहिला घटक आलिका 80 ml हे सिंजेंटा या कंपनीचे आहे. आपण बायर कंपनीचे सोलोमन ही घेऊ शकता. आलिकाचे प्रमाण 8 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आहे व 80 ml प्रति एकरी आहे. आलिकामध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम आंतरप्रवाही व कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे. यामध्ये थायमेथॉक्सम 12.6% आहे आणि लॅम्बडा सायलोथ्रिन 9.5% SC फॉर्म्युलेशनमध्ये आहे. हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटकांच्या अंड्यापासून तयार झालेल्या अळ्या, किडे लगेच मरतात. हे कॉन्टॅक्ट कीटकनाशक असल्यामुळे पानावर, खोडावर संपर्कात असलेल्या सर्व अळ्या, किडे लगेच मरतात. आलिकामुळे सोयाबीनमधील तुडतुडे, खोडमाशी, सर्व अळ्या, चक्रीभुंगा, रसशोषक किडी यांचा प्रतिबंध होतो. फवारणीवेळी पाणी स्वच्छ वापरावे व पाटाचे व गाळाचे पाणी अजिबात वापरू नये. तर हे आपण आलिका ह्या कीटकनाशकाबद्दल पाहिलेलं आहे. आलिका इथं पाहू शकता आपण. आलिका ही बॉटल अशा प्रकारे दिसते. ही 80 ml ची बॉटल आहे. त्यानंतर आपण दुसरा घटक घेणार आहोत तो म्हणजे बुरशीनाशकाचा. हे झालं आपलं कीटकनाशक आलिका. आणि त्यानंतर आपण दुसरा घटक घेणार आहोत बुरशीनाशकाचा. तर आपला दुसरा घटक जो आहे बुरशीनाशक साप आहे. हे एक सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही वनस्पतीमध्ये पण याचा अंश जातो त्या बुरशीनाशकाचा व पानावरही, खोडावरही राहतो. जेणेकरून तुम्ही त्या ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, सोयाबीनच्या पानाच्या, खोडाच्या कॉन्टॅक्टमध्ये कुठली आळी आली तरीसुद्धा ती मरते. आणि सिस्टमॅटिक एवढ्यासाठी की ते त्यातली अंडी किंवा नवीन तयार होणाऱ्या आळ्या किंवा त्याचा प्रतिबंध, म्हणजे पूर्व प्रतिबंधात्मक पण त्याच्यावर ॲक्शन राहते. यामध्ये कार्बनडायझम जे आहे, ते 12% आहे आणि मॅन्कोझेब
63% आहे. याचा डोस आहे 300 ग्रॅम प्रति एकर. हा 200 ml 200 लिटर पाण्यासाठी वापरायचा आहे. आणि याचा जो प्रत्येक 15 लिटरच्या पंपामागे जो डोस आहे तो 30 ग्रॅम एवढा आहे. याच्या वापरामुळे पानावरील टिपके, करपा, इतर बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते. याचबरोबर मूळकूज, खोडकूज होत नाही. गरज पडल्यास परत 15 दिवसांनी ही फवारणी घ्यावी. त्यामुळे काही अडचण येणार नाही. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. फवारणीनंतर किमान 2 तास पाऊस नसावा अशा पद्धतीने फवारणी घ्यावी. त्यानंतर आपला जो तिसरा घटक आहे तो म्हणजे NPK 19-19-19. NPK 19-19 कोणत्याही कंपनी घेतले तरी चालते. यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे तिन्ही घटक आहेत. हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते. याचा डोस आहे 80 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आणि 800 ग्रॅम आहे प्रति एकरी. सोयाबीनच्या सुरुवातीच्या अवस्थेत याचा स्प्रे घ्यावा. फुलांच्या, फळांच्या वाढीच्या अवस्थेत 19-19-19 NPK वापरू नका. 19-19-19 NPK मुळे सोयाबीनच्या मुळांची वाढ चांगली होते, खोडाची ताकद वाढते, पीक वाढीस लागते, सोयाबीनची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सोयाबीनच्या बिया, शेंगाचे वजन यांचे पण वजन व आकार वाढवते. त्यानंतरचा आपला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे चौथा घटक जो आहे तो मायक्रोला अतिसूक्ष्म अन्नद्रव्य. हे RCF कंपनीचे उत्पादन आहे. यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य लोह, कॉपर, यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य लोह, कॉपर, झिंक आणि मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम ही अतिसूक्ष्म द्रव्ये असतात. यामुळे फुलांची संख्या वाढते, सोयाबीन हिरवेगार राहते, शेंगांची गळती कमी होते. NPK 19-19-19 ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मायक्रोला हा फार महत्त्वाचा रोल त्यामध्ये करते. सोयाबीनमध्ये याचा डोस आहे 500 ml प्रति एकर. साधारणपणे 20 ते 25 दिवसात याची फवारणी करावी. वरील सर्व घटक जसे आलिका 80 ml प्रति एकर, साप 300 ग्रॅम प्रति एकर, NPK 19-19-19 800 ग्रॅम प्रति एकर, मायक्रोला 500 ml प्रति एकर याचे वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बादल्यामध्ये प्रत्येकी 10 पंपाचे द्रावण तयार करावे. हे द्रावण सावलीतच असावे आणि हे द्रावण हे चारी जे आहेत ना ते एका ठिकाणी एकदम मिक्स करायचे नाही, तर 4 वेगवेगळ्या बादल्यामध्ये ते द्रावण करून ठेवायचे आहे. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष तुम्ही पंप भरत असता त्यावेळेला एक बादलीतून आपण एक पंपाचा डोस त्या पंपामध्ये टाकायचा आहे. याचे प्रत्येक पंपाच्या फवारणीवेळी बादलीतील एका पंपाचा डोस पंपात भरावा. सोबत अपूर्वाचे स्टिकर असा वापरावे व त्यानंतर पंप पाण्याने पूर्ण भरावा व फवारणी सुरू करावी. शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास सोयाबीन A to Z चॅनलला सबस्क्राईब करा, बेलघंटी दाबा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा. धन्यवाद. सोयाबीन A to Z.